हॅलो नमस्कार, आज आहे 5 जुलै आणि आज आहे रुपेशचा बर्थडे। तर इथे मस्त असं तयार झाला आहे आणि निघाला तो कामाला जायला। तर हे जे शर्ट त्यांनी घातलं आहे, शर्ट आणि आतमध्ये टी शर्ट, हे घेतलं होतं झुडिओमधून। लास्ट व्लॉग मी केला होता झुडिओ शॉपिंगचा। त्याच्यानंतर तो कामाला गेल्यानंतर त्याच्यानंतर मी काही व्हिडिओज व्लॉग वगैरे काही शूट केला ना, केक वगैरे बनवला। संध्याकाळपर्यंत माझा हा केक रेडी झाला। त्याचा फेवरेट फ्लेवर आहे हा डच ट्रफल, भरपूर असं चॉकलेटने भरलेला असा केक आहे। त्यानंतर संध्याकाळी 9च्या आसपास इथे म्हणजे रुपेशचे मोठे भाऊ जाऊबाई आणि अक्षरा आले होते। आणि हे जे कपडे घातलेत ना रुपेशने, शर्ट आणि पॅन्ट, तर हे दादांनी त्यांना गिफ्ट केलं होतं। त्याच्यानंतर बसलो, थोड्याफार गप्पा मारल्या। संध्याकाळची वेळ होती पाण्याची, ती सर्व आवडली। त्यानंतर केक कट करून घेतला। गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर रुपेश, हॅपी बर्थडे टू यू। इथे केक कट करून झाला आणि 1 बाय 1 आता सर्वजण केक रुपेशला भरवत आहे। बच्चा पाटीलना सुद्धा बोलवलं होतं, आमच्या फ्लोअरचे जे सर्व बच्चू आहेत त्या लोकांना बोलवलं होतं रुपेशच्या बर्थडेसाठी। तर केक वगैरे भरवला, सर्वांना केक वाटला आणि त्याच्यानंतर आम्ही भरपूर अशा गप्पा मारल्या। जेवण बाहेरून मागवलं होतं, त्याच्यामुळे भरपूर असा वेळ मिळाला होता गप्पा मारण्यासाठी। आम्ही चौघं बसलेलो, मस्त असं गप्पा वगैरे मारला। बाहेरून जेवण मागवलेलं, केप्साचा प्रकार मागवला होता, चिकन केप्सा मागवलेला आणि चायनीज केप्सा मागवलेला। तर ते सगळं खाल्लं। त्याच्यानंतर लेट झाला, त्याच्यामुळे दादा बहिणीसुद्धा इथेच थांबलेले आणि मग ते सकाळी पहाटे 5-5:30च्या आसपास निघाले त्यांच्या घरी जाण्यासाठी। आणि मी पुढे काही जास्त व्हिडिओ केली नाही, डायरेक्टली नेक्स्ट डेचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत इथे मी कनेक्ट करणार आहे, कंटिन्यू करते। आणि आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळची वेळ होती। माझे माहेरचे सर्व आले होते, म्हणजेच माझी आई, ताई, कीर्ती, जीजू, गणू, ही सर्व मंडळी आणि माझा छोटा भाऊ जय, ती सर्व मंडळी सगळे मुंबईवरून आले होते। त्यांना 5 तारखेला पॉसिबल नव्हतं, कारण की फ्रायडे होता आणि त्यांना सॅटर्डेला सुट्ट्या होतील म्हणून ती लोक सॅटर्डेला आले, कारण की आम्हाला संडेला जर बाहेर जायचं होतं, तर त्यासाठी। तर इथे आईने गिफ्ट केलं होतं। सर्वात आधी जे गिफ्ट ओपन केलं ते आईचं होतं। आईने दिलं होतं वॉच त्याला, फास्ट ट्रॅकची। त्यानंतर ते रुंजीनी आणि ओबीनी मिळून हे सर्व त्याला चॉकलेट्स दिले होते। त्याच्यानंतर हे जे टी शर्ट रुपेशने घातलं आहे, ते टी शर्ट भाऊजी आणि ताईनी मिळून त्याला टी शर्ट घेतलं होतं। त्याच्यानंतर मी त्याला संध्याकाळसाठी नेक्स्ट डेसाठी सुद्धा एक शर्ट घेतलं होतं मेहंदी कलरचं, जे मी ड्रेस कसा घातला त्याच कलरचं त्याच्यासाठी शर्ट घेतलं होतं। पण ते शर्ट घातलं आणि अगदीच 5 मिनिटातच भाऊजी बोलले की मी तुला टी शर्ट गिफ्ट केले, तू ते टी शर्ट घाल। तर ते शर्ट काढलं आणि मग त्याचे मी फोटोज पुढे अटॅच करते, जेणेकरून तुम्हाला समजेल। त्याच्यानंतर आता इथे सुद्धा बड्डे सेलिब्रेशन चाललं आहे नेक्स्ट डेचा। हॅपी बर्थडे डिअर, अरे पप्पाला भरवत तेवढी डबल बॅटरी बोटिंगचे व्हिडिओ रुपेशचा फेवरेट डच ट्रफल। फोटो नाही काढते मी, व्हिडिओ करते। कर, मी फोटोज नाही काढते, माझे फोटोज काढले ना, आता मग ते व्हिडिओज करते। तुम्ही सगळे भरवा, नंतर मी प्लेट आहे देते मी तुम्हाला। रुंजी आई शपथ, व्हिडिओ करू भाऊची। माझा पायावरती उभे राहिला। हा सॉरी किती हस। सगळं व्हिडिओ म्यूट। कर घ्या ना भाऊजी। सगळा केक खाली खाली कसा पडला, बाजूला करते। हा एवढा मोठा केक, बाईट काय चाललंय?
हे बाहर टी शर्ट खराब कराल बच्चा बाहर घूम जाएगा जीजू के साथ फोटो निकाल खूप आहे ना पूर्ण चॉकलेटच आहे ना त्याच्यात आवडला हॅपी खुश हा टी शर्ट काढ टी शर्ट खराब होईल हा हा हे केक वगैरे कट करून झाला आणि थोडीफार मस्ती पण तुमच्यासोबत शेअर केली. त्यानंतर बसलो आहोत जेवायला. ते जेवण आज पण मी बाहेरूनच आणलं होतं. म्हणजे मी 5 तारखेला सुद्धा बाहेरून मागवलेला आणि 6 तारखेला सुद्धा बाहेरून मागवलेला. तर चायनीज केकचा मागवलेला. तर जेवण वगैरे झालं, भांडे वगैरे घासली, लादी वगैरे मस्त पुसून घेतली आणि आता वाजले आहेत रात्रीचे 12:45 आणि तिथे भाऊजी बेडवरती झोपले. त्यांना आली झोप. त्यांना काय रात्रीचं लेट नाईट त्यांना कंट्रोल होत नाही. तर इथे मस्त असं आम्ही हाऊजीचा गेम खेळायला बसलो आहोत सगळेजण. आम्हाला सुद्धा झोपा येत होत्या पण म्हटलं तर आलोच आहोत सगळे एकत्र आता गेम खेळूया. त्यानंतर आता नेक्स्ट डे संडेला 7 जुलै तर इथे आम्ही निघालो आहोत रिसॉर्टला जाण्यासाठी. तर फुल 3 दिवस आम्ही मस्त मजाच करत होतो. 5 तारखेला दादा बहिणी आले होते, 6 तारखेला माझी फॅमिली आली होती, माझ्या माहेरची लोकं. त्याच्यानंतर आता 7 तारखेला आम्ही सर्वजण आता जात आहोत रिसॉर्टला. तर पुढे सर्व काय मी तुमच्यासोबत शेअर करते कोणत्या रिसॉर्टला वगैरे जात आहोत. सर्वजण आलो आहोत पाटील रिसॉर्ट विरार वेस्ट येथील. तर इकडे आम्ही एंट्री केली. तर एंट्री चार्जेस मी तुमच्यासोबत शेअर करते. पर पर्सन आहे 700. पण जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल बाईकने किंवा 4 व्हीलरने तर त्याचे चार्जेस आहे मोठ्यांचे आहे 600 आणि छोट्यांचे आहे 350 350. तर आम्ही आलो होतो आमच्या बाईकने कारण की आम्हाला जवळ होतं म्हणून आम्ही चौघं आलो बाईकने. त्याच्यामुळे आमचे दोघांचे झाले 700 आणि माझ्या 2 मुलींचे झाले 350 350. तर वय पण आहे 3 ते 10 मध्ये असे लहान मुलं तर त्यांचे चार्जेस लागतात. आणि त्याच्यानंतर ती जी बाय ऑटो आली होती माझी पूर्ण फॅमिली 5 जण त्यांचे पर पर्सन 700 लागलं. कारण की ते लोक बाय ऑटोने आले कारण की 700मध्ये पिकअप आणि ड्रॉप फॅसिलिटी असते. त्याच्यामुळे 700 घेतात. जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत आहे तर तुम्हाला 600 लागणार. त्याच्यानंतर आम्ही आधी नाश्ता वगैरे करून घेतला कारण की 11 वाजले होते आम्हाला पोचायला. हॅलो नमस्कार. आज आहे रविवार 7 जुलै आणि 2 दिवस रुपेशचा बड्डे चालू होता. 5 जुलैला त्याचा बड्डे होता. तर तेव्हा ती छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केली. त्याच्यानंतर नेक्स्ट डे 6 जुलैला माझी पूर्ण फॅमिली आली होती. म्हणजे माझी ताई, कीर्ती, आई, जय, भाऊजी, गणू ही लोकं आली. मग कालचा क्लिप होता तो तुमच्यासोबत पुढे आधी शेअर केला. त्याच्यानंतर आता आम्ही आलो आहोत पाटील रिसॉर्टमध्ये विरार वेस्ट येथील पाटील रिसॉर्ट. तर आता नाश्ता सुद्धा करून घेतला. त्यानंतर मी इंट्रो करत आहे कारण की ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालेला 11 वाजून गेले होते. तर त्याच्यामुळे आधी मी नाश्ता करून घेतला आणि आता व्हिडिओला सुरुवात केली आहे. मे बी तुम्हाला माझा आवाज बरोबर येतो नाही तो काय समजत नाही मला कारण की ते भरपूर आवाज पण आहे. पण मी आता इंट्रो दिला आहे आणि आता मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. आता आम्ही एन्जॉय करतो. आधी रूम घेतला आहे. रूमवरती जाऊन आधी चेंजेस करून घेतो. टी शर्ट हेच ठेवणार आहे मी. फक्त पॅन्ट आहे ती शॉर्ट घालणार आहे. तर आम्ही लोक चेंजेस करून घेतो आणि पुन्हा व्हिडिओला स्टार्ट करतो. स्टे ट्यून. इथे कपडे वगैरे चेंज केले. रूमवरती आलेलो तर शॉर्ट्स आणि टी शर्ट घातला आहे, पॅन्ट घातला आहे आणि मग आता आम्ही निघतो रिसॉर्टला जायला. थोडा वेळ फोन घेऊन जाऊ, फोटोज वगैरे काढू, व्हिडिओ करू. जेवढं जमतं तेवढंच करणार कारण की मला खूप भीती वाटते. माझा मोबाईल खराब व्हायला नको. त्याच्यामुळे मग नंतर लगेच आणून मोबाईल ठेवून देईल आणि मस्त एन्जॉय करून घेऊ. हो हो तू मार. इथे कपडे वगैरे चेंज करून मी खाली आली. तर हे आहे सध्या तरी बच्चूच्या स्विमिंग पूलच्या इथे आम्ही आलो होतो कारण की इथे माझ्या मुली ऑलरेडी आई आणि ताईसोबत खाली आल्या होत्या. तर मी म्हटलं आधी मोबाईल घेऊन येते, आधी रिसॉर्टची तुम्हाला जरा एक फेरी करून देते. तर इथे हे चालू आहे वेव म्हणजे जिथे तुम्हाला माहिती आहे ना अशा लाटा अशा सोडतात तशा. तर खूप मजा येते. तर तिथे जायचं चालू आहे. तर म्हटलं पहिलं आधी इथे बसूया, थोडा वेळ पाण्यात उतरूया, जरा बरं वाटलं की नंतर तसं जाऊ मोठ्या पूलमध्ये. तर इथे फोटोशूट चालू आहे. जिजूचे फोटो साली काढते. थोडा वेळ आम्ही पण इथे जरा फोटोशूट वगैरे करून घेतो. जोपर्यंत अवतार चांगला आहे तोपर्यंत पुन्हा पाण्यात गेल्यानंतर तर खराबच होणार आहे. इथे मस्ती चालू होती. त्याच्यानंतर कसा फोन मोबाईल जमा करून ठेवायला कारण की फोनची बाबा मला खूप भीती वाटते. अरे तो ना हात तो
मोठी लाईनीत उभे आहोत. हे कुपन आहे आणि एवढा सगळा मोठा पॅसेज आहे जेवणाचा. मी तुम्हाला दाखवतो. इकडे पण बसले जेवायला. इथे हा पुन्हा पॅसेज भरला आहे. आता आमचा नंबर कधी येईल माहीत नाही, एवढी मोठी लाईन आहे. आमचा नंबर आला की मी सांगते काय काय जेवण आहे करून आणि मी काय खाणार आहे ते. तर मग ते ठेवून खाली पडलं बे. जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. चिकन आहे, मटन पण आहे, व्हेज पण आहे. पण मी व्हेज घेतलं आहे. भाजी पुरी घेतली आहे आणि थोडंसं चायनीजचं आयटम घेतलं आहे. चिकन नॉनव्हेज, चिकन मटन मी खात नाही. चिकन मी घेतलाच नाही, मला आवडत नाही. ते सिम्पलचं माझं ताट आहे ते पहिलं संपवतो.
आणि कसला हाती केला येतो. हो आता बरोबर 6 वाजलेत आणि आता आम्ही प्रॉपर असं रिसॉर्टमधून निघालो आणि पुढे बस चालू आहे. बस चालते म्हणजे रिसॉर्ट करून बस आहे. तर तिथे आहे पिकअप ड्रॉप फॅसिलिटी असते, त्याच्यासाठी ते लोक बस ठेवतात. तर बसमध्ये आता माझी फॅमिली गेली आणि आम्ही पूर्ण फॅमिली बाईकने जातो आहे. कारण की मी विरारला राहते, त्याच्यामुळे आम्ही विरारला बाईकने जाणार आमच्या घरी. ती लोक स्टेशनला जाणार बसने. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना की आम्हाला उशीर झाला आमचं सगळं आवरेपर्यंत. आम्ही आता भरपूर मंडळी होते त्याच्यामुळे ना आता माझ्या फॅमिलीला सीट नाही मिळाली, ती लोक स्टँडिंग आहेत. तर मी तेच सांगते की लवकर जर तुम्हाला वाटतं ना सीट वगैरे मिळावी तुम्हाला बसमध्ये, तर 1-4:30ला काय ते रिसॉर्ट ते लोक बंद करतात प्रॉपर असं. तर तुम्ही 4 वाजेपर्यंत ते स्वतःचा आवरायला घ्या, जेणेकरून तुम्हाला बरोबर प्रॉपर इथून रिसॉर्टपासून ते स्टेशनपर्यंत तुम्ही बसून जाऊ शकाल. आम्हाला लेट झाला, आम्हाला माहिती नव्हतं ही अशी गोष्ट, त्याच्यामुळे बिचारी माझी फॅमिली आता स्टँडिंग जाते. आम्ही लोक बाईकने जातो आहे. आता आम्ही बसलाच फॉलो करत जातो, स्टेशनला भेटू आम्ही. तर मग हा असा छोटासा ब्लॉग होता बड्डे सेलिब्रेशन आणि मस्त एन्जॉय केला. 2 दिवस मस्त बड्डे सेलिब्रेट केला, मजा आली. दोन्ही फॅमिली आले, माझे सासरचे आले, माझ्या माहेरचे आले, खूप बरं वाटलं. सगळ्यांना थँक्यू या व्हिडिओ थ्रू. तर मग मी व्हिडिओ इथेच एंड करते की याच्या पुढे आता डायरेक्टली आम्ही घरी जाणार आहोत. 6ला रिसॉर्टमधून निघालेलो तेव्हा मी व्हिडिओ केलेली. तर आता 6:30 बरोबर माझ्या घरचे आता उतरलेत. तर ॲक्च्युली आमची ताई बोलत होती की ना रिसॉर्ट काय एवढा छान नाही आहे. रिसॉर्टचं आतमध्ये ठीक होतं, फूड वगैरे चांगलं होतं, पण त्यांची जी पिकअप ड्रॉपची सर्व्हिस आहे ना ती 1 नंबरची घटी आहे. ॲक्च्युली अशा भाषेतच तुम्हाला सांगते मी, कारण की बसमध्ये पण खूप त्रास झाला. सकाळी येताना पण खूप आम्हाला त्या ऑटो स्टँडकडे खूप मचमच केल्यानंतर जाऊन ती आम्हाला ऑटो मिळाली. आणि आता ड्रॉप करताना सुद्धा तोच इश्यू झाला. त्याच्यामुळे जर तुम्हाला यायचं असेल तर थोडासा विचार करून या. दुसरे रिसॉर्ट पण तुम्ही बघू शकता, कारण की आम्ही सर्वजण आता मिळून ना गुगलला जाऊन सुद्धा आता रिव्ह्यू देणार आहे. कारण की खूप त्रास झाला. ट्रॅव्हलिंग मेन म्हणजे बेस्ट व्हायला पाहिजे. रिसॉर्टला काय सगळे चांगलेच असतात आणि फूड मात्र चांगलं होतं. फक्त बघा तुम्हाला जर कम्फर्टेबल असेल ट्रॅव्हलिंगमध्ये, स्वतःची गाडी असेल ना तर तुम्ही कम्फर्टेबल. आता ह्यांच्या जीवरती जर तुम्ही येत असाल पिकअप ड्रॉपच्या फॅसिलिटीवरती, मग थोडासा विचार करा. हेच तुमच्यासोबत शेअर करत होता. मगाशी हे सगळं मी सांगितलं नाही, कारण की आता जेव्हा ते लोक बसमधून उतरले ना तेव्हा सगळेजण एकदम भडकलेले होते. तर मी म्हटलं चला मग आपण आपल्या सबस्क्रायबरला, आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना ही इन्फॉर्मेशन छोटीशी द्यावी. तर आता आम्ही प्रॉपर आता विरार स्टेशनला पोहोचलो आहोत. आम्ही आता घरी जातो, ती लोक तिथून स्टेशननी मुंबईला जातील. तर मग व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आतासाठी बाय बाय. आणि कमेंट्स करून सुद्धा सांगा तुम्ही सुद्धा या पाटील रिसॉर्टला गेला आहेत का आणि सेम एक्सपिरियन्स तुम्हाला पण असा मिळाला आहे का, जेणेकरून मला पण समजेल. ओके बाय. त्याला एंड करणारच होती तेवढ्यात मग इथे साईडला आम्ही थांबलो संपूर्ण फॅमिली, एकमेकांना बाय करत होतो. तर तिथे ही पाणीपुरीची गाडी होती. तर तिकडे मी बघितलं की इथे असे वेगवेगळे फ्लेवरचे असे पाणी आहेत पाणीपुरीचे. जिरा आहे, पुदिना, हाजमा, त्याच्यानंतर लिंबू, रेग्युलर असं होतं. तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. तर हे ना विरार वेस्टला ना स्टेशनच्या अगदी जवळ आहे. 6 फ्लेवरचे पाणी आहेत आणि खूप भारी लागतं. फक्त जिरा होतं ते थोडंसं तिखट होतं, त्याच्यामुळे मुलींनी कंटिन्यू केलं नाही. बाकी आम्ही सर्व फ्लेवर टेस्ट केले. 1 नंबर पाणीपुरी होती. 25 रुपये प्लेट होती. मस्त असं एन्जॉय केली, तुमच्यासोबत शेअर केलं.